नमस्कार. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलमध्ये आपले स्वागत. कोकण आणि परिसराच्या घडामोडींचा वेध घेणाऱ्या बातमीपत्रात या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित करण्यासाठी 2 वर्षापूर्वी शासन आदेश निघूनही अडचणी येत होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेत तत्काळ बैठक घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली नगरविकास विभागात सिडको अधिकारी आणि स्थानिक भूमिपुत्र यांची संयुक्त बैठक बुधवारी झाली. या बैठकीत या संदर्भात चर्चा करण्यात आली. अंतिम मसुदा आता लवकरच मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार असल्याचे ही बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील पनवेल व उरण या तालुक्यांमधील अनेक गावांमधील भूमिपुत्रांनी गरजेपोटी रहिवास प्रयोजनार्थ बांधकामे केली आहेत. मात्र ही बांधकामे अनधिकृत म्हणून गणली जात आहेत. ही बांधकामे नियमित करण्यासंदर्भात 25 फेब्रुवारी 2022 आणि 7 डिसेंबर 2022 रोजी राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला होता. 2 वर्षे झाले तरी निर्णयाची अंमलबजावणी करताना अनेक अडचणी सिडको प्रशासन आणि भूमिपुत्रांना येत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्तांनी या संदर्भात राज्य शासन, सिडको यांना अनेक निवेदने, अर्ज, सूचना केल्या आहेत. तसेच शासनानेही सिडको प्रशासनाला स्वयंस्पष्ट प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना वेळोवेळी केल्या आहेत. खासदार नरेश म्हस्के यांनी सुद्धा लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान प्राधान्याने हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिले होते. प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला खासदार नरेश म्हस्के, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल, शिवसेना उपनेते विजय नाहटा, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले, माजी नगरसेवक शिवराम पाटील, किशोर पाटकर, स्थानिक शिवसैनिक आणि भूमिपुत्र उपस्थित होते. बैठकीत बांधकामे नियमित करण्यासंदर्भातील धोरणाबाबत चर्चा करण्यात आली. सागर डिजिटल, वस्तुनिष्ठ बातमी, घटनेचा पाठपुरावा आणि हित आमच्या असंख्य दर्शकांचे. सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.